हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या खूप विशेष व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझ्या मागच्या इमेजवरचा फोटो तर दिसतोच आहे डाव्या हाताला, पण हे हेडिंग महत्त्वाचं आहे. आज तुमची भेट ज्यांच्याशी करून देणार आहे तो या वर्षीचा म्हणजे 2023चा यवतमाळातला बँकिंग एक्झाम्सच्या प्रिपरेशनवाल्या सगळ्या सिस्टीममधला सगळ्यात मोठा रिझल्ट आहे. वी विल बी स्पीकिंग टू रोनित चंदनखेडे टुडे. आणि रोनितनी 2023मध्ये सिडबी ग्रेड ए जी सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे त्यांची या बँकिंगच्या परीक्षांमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया PO, IBPS PO, SBI क्लर्क इतक्या परीक्षा एका वर्षात काढल्या आहे. प्रिपरेशनचा वेळ त्यांचा कसा होता, शेड्यूल कसा होता आणि हा इतका मोठा रिझल्टच्या मागची स्टोरी काय आहे, मेहनत किती आहे, हे सगळं आज आपण जाणून घेऊ. तो लेट अस वेलकम रोनित चंदनखेडे. सो हॅलो अँड वेलकम रोनित टू दिस व्हिडिओ. थँक्यू सर. या वर्षीचा यवतमाळातला हा बँकिंगचा सगळ्यात मोठा रिझल्ट आहे अँड वी आर व्हेरी प्राऊड टू हॅव यू हिअर. वी आर सिरियसली व्हेरी प्राऊड की कुठेतरी आम्ही छोट्या प्रमाणात तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो. हाऊ हॅज बीन धिस जर्नी? आणि सगळ्यात पहिले तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही SBI PO जी आता तुमचं सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर सिडबीमध्ये तुमचं ग्रेड म्हणून सिलेक्शन झालं, तर SBI PO जॉईन नाही करायचं, हे जनरल पब्लिकमध्ये जी फिलिंग चालली आहे ती कशी आहे आणि तुम्हाला त्याचे कसे रिस्पॉन्सेस मिळत आहे? तर जेव्हा SBI PO एक्झाम क्लिअर झाली तो मोस्ट ऑफ द जणांना माहीत होते की SBI क्लिअर झाला आहे, सो ऑब्व्हियसली हा जॉईन करेल. अँड देन सिडबी रिझल्ट केम आउट आणि मग असं झालं की बऱ्याच लोकांना सिडबीबद्दल माहीतच नाही. हां, सो मग मी म्हटलं की सिडबी ग्रेड ए जॉईन करेल, SBI PO जॉईन नाही करेल. तर मग सगळे असे कन्फ्यूज फेसेस होते की का बरं बा सिडबी, कारण की नामांकित इन्स्टिट्यूट असं होतं नाही, कारण जनरल पब्लिकला माहितीच नाही सिडबी काय आहे. तर त्यांच्यामध्ये मोस्टली कन्फ्यूज फेसेस होते. तर मग मी सगळ्यांना समजवलं की याला ही बिगेस्ट अचिव्हमेंट आहे आणि ग्रेड ए ऑफिसरची पोस्ट आहे, सो SBI PO पेक्षा मोठी आहे. तर मग म्हटलं की ग्रेड ए जॉईन करेल आता. सिडबी एक रेग्युलेटरी बॉडी आहे, तर जनरली बँकिंगची तयारी करणाऱ्या मुलांना पहिले तर या बँकिंगच्या क्लरिकल आणि POच्या पोस्ट पहिलं टार्गेट ते असतं आणि नंतर मग रेग्युलेटरी बॉडीजमध्ये जाण्याचं टार्गेट असतं. तर म्हणून सिडबी ग्रेड एला आपण सगळ्यात पहिले लिहिलं आणि नंतर मग SBI PO, IBPS PO. तर हाऊ डिड इट ऑल स्टार्ट? कुठून सुरू झालं हे? याच्या मागचं मोटिवेशन काय होतं ते पहिले थोडंसं सांगा, कारण ती स्टोरी आमच्यासाठी जास्त इंटरेस्टिंग आहे. तर मी माझी प्रिपरेशन 2021मध्ये सुरू केली होती. तेव्हा माझे पप्पा ॲज अ सिक्युरिटी गार्ड स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वर्क करत होते ॲज अ सिक्युरिटी गार्ड. सो बँकिंगमध्ये एक म्हणजे एम असं होतं की आपल्याला SBIमध्ये जायचं आहे आणि ते पण ॲज अन ऑफिसर. हां, सो क्लरिकल ऑल्दो माझा निघाला, पण आय वॉज नॉट दॅट सॅटिस्फाईड की यार ना आपल्याला याच्यातच राहायचं आहे. सो मनात होतं की SBIमध्ये ॲज अन ऑफिसरच एंटर करायचं आहे. अँड 2021मध्ये जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केली तर देन सगळेच पेपर दिले, लाईक 21चे सगळेच पेपर दिले. ऑलमोस्ट 11 to 12 पेपर्स होते त्या इयरमध्ये, तर सगळेच पेपर्स दिले. अँड 3 रिझल्ट म्हणजे 3 पेपरचे माझे प्री निघालते. वन वॉज IBPS क्लर्क, IBPS PO अँड SBI PO. हां, देन IBPS PO तर मेन्स निघाला होता, SBI POचा मेन्स नाही निघाला अँड क्लरिकलचा पण मेन्स नाही निघाला. सो मग IBPS POचा इंटरव्ह्यू देऊन मग 21चा इयर क्लोज झाला. सो मग एप्रिलमध्ये जेव्हा 1 एप्रिलला रिझल्ट आला तर तो पण काही मार्कांनी ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर नाही करू शकलो, तर तो पण मग रिझल्ट नाही निघाला. मग 2020पासून जी मग माझी प्रिपरेशन सुरू झाली नेक्स्ट फेजसाठी, तर मग मी मोस्टली फोकस केलं की मेन्स लेवल कंटेंट आणि मोस्टली जेवढ्या पण एक्झाम होत्या मग सगळ्यांच्या प्री आणि मेन्स क्वालिफाय करत गेलो. याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न आहे माझा की जनरली मुलांना हा पहिलं वर्ष जे जातं ते असं प्रिलिम्स निघणं सुरू होतं, हा जो फेज असतो की ज्या वर्षी प्रिलिम्स निघतात मुलांच्या आणि मेन्स निघण्यात त्यांना कठीण होतं किंवा एखादी मेन्स निघते मग तिथे इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो किंवा मेन्सचा स्कोर चांगला नाही आहे. या फेजमधनं जो पुढचं वर्ष आहे 2022 मधलं, इथे स्पेसिफिकली काय चेंजेस केले म्हणजे फ्रॉम 2021 to 2022? सर 2021मध्ये जेव्हा प्रिपरेशन लाईक स्टार्टिंग फेजमध्ये होती, तो मोस्टली माझा टाईम बेसिक करण्यात जात होता. मी इतकं शुअर नव्हतं की मी एक्झाम क्रॅक करेल.
तो जेव्हा पेपर देत गेलो तर बेसिक करत गेलो. जेव्हा अनएक्सपेक्टेडली IBPS PO आणि SBI PO निघाला तर तेव्हा मी मेन्स लेवल कंटेंटचं सुरू केलं, म्हणजे एक्झामचे रिझल्ट नंतर. हां, तर तो मग फार कमी टाईम भेटला, ऑलमोस्ट नियर अबाउट 25-26 डेज भेटले होते. सो मेन्सचं त्यात करणं लाईक इम्पॉसिबल होतं. तो पण तरी थोडेफार मेन्सचं हे करून सिलेबस कवर करून तर तो पेपर दिले. मग ते अनफॉर्च्युनेटली ओव्हरऑलमध्ये ऑब्व्हियसली एवढ्या थोड्या प्रिपरेशनमध्ये तर ओव्हरऑल कट ऑफ नाहीच निघेल. तर मग 2022मध्ये जेव्हा प्रिपरेशन सुरू केली तर Day 1 पासून मी मेन्सच कंटेंट केलं. लाईक मेन्सचे मॉक्स, मेन्सचे ॲनालिसिस, मेन्स व्हिडिओज सगळं मेन्स लेवल कंटेंट केलं. आणि जेव्हा पेपर माझे लाईक 2-3 वीक्स पहिले जेव्हा पेपर असेल प्रीचे, तर त्यांचे मी प्रीचे मॉक्स सुरू करून देत होतो. आणि ॲज पर जसे प्री म्हणजे पेपर्स आहे तसे मग मी मॉक्स पण त्याचे ऑल्टरनेट देत गेलो, कधी मेन्स कधी प्री. सो त्या हिशोबाने हे मॉक टेस्टवाला जो विषय होता हा किती याची फ्रिक्वेन्सी किती होती? हाऊ डिड यू प्लॅन स्पेशली इन 2022 जिथे तुम्ही आता मेन्सच्या लेवलची तयारी करत आहे, अशा केसमध्ये तुमच्या मॉक टेस्टची प्लॅनिंग कशी असते? किती फ्रिक्वेन्सीने तुम्ही मॉक टेस्ट देता? मेन्सच्या किती देता? प्रिलिम्सच्या किती देता? जसं तुम्ही प्रिलिम्सचं तर आता सांगितलं की एक्झामच्या 1 महिना आधी देता. मेन्सची मॉक टेस्टची फ्रिक्वेन्सी किती असते आणि ॲनालिसिसवर किती टाईम स्पेंड होतो? सर जेव्हा असं होतं की लाईक आता हा जो आहे जून-जुलै पिरियड, त्यावर एक्झाम शेड्यूल नसतात, एप्रिल, मे, जून, जुलै. सो मी असं करत होतो की हर 4 दिवसात एक मेन्स मॉक देत होतो. एक मेन्स मॉक टोटली फुल लेंथ मॉक देत होतो अँड फक्त CA सेक्शन स्किप करत होतो. फुल लेंथ मॉक दिला, देन त्याच्यात बाकीचे जे 2-3 दिवस आहे मी त्याचं थोरो ॲनालिसिस करत होतो. लाईक ईच अँड एव्हरी सेक्शन, की इंग्लिशचं सेक्शन म्हणजे मी कुठे अटेम्प्ट केलं, माझे कोणते क्वेश्चन्स चुकले, कोणते चुकायला न पाहिजे होते आणि एरर कसे हे केले, मला कसं म्हणजे माझ्या क्वेश्चनला घेऊन जो थॉट होता आणि आन्सरचा जो थॉट होता ते कसं व्हॅरी करत होतं, तर ते होतं. आणि रिझनिंग क्वांटमध्ये तर मी म्हणते की रिझनिंग तर मोस्टली प्रॅक्टिसवरच आहे. मिसलेनियस पार्ट आणि पझल्स जो आहे ते प्रॅक्टिस थ्रूच होणार. आणि क्वांटचं जर सांगायचं राहिलं तर क्वांट्समध्ये मेन आहे की तुमचं मेन्सची अप्रोच. तुम्ही लाईक इक्वेशन फॉर्मिंग असतात, DI म्हणजे लाईक DI तर पहिले डिकोड करावं लागतं की हाऊ वी कॅन कम टू द ॲन्सर, तर ते महत्त्वाचं असतं. आणि जो मिसलेनियस पार्ट आहे लाईक नंबर सिस्टीम, इक्वेशन्स, क्वाड्रेटिक इक्वेशन, तर आय थिंक ते ड्युएबल आहे. सो त्यावर मी मोस्टली फोकस्ड होतो. आणि मोस्टली मला म्हणजे एक आवड पण होती की मला अरिथमॅटिकमध्ये इंटरेस्ट होता. तर हां, तर मग मी मेन्स लेवल कंटेंट असा ॲज अन म्हणजे काहीतरी शिकत आहो बा आपण आहे ना, त्याच वेनी असं अरिथमॅटिक सेक्शन देत होतो. थोडं जर तुम्ही अजून डिटेलमध्ये गाईड करू शकले की प्रत्येक सब्जेक्टला फ्रॉम बेसिक लेवल टू मेन्स लेवलची प्रिपरेशन, म्हणजे इंग्लिश, क्वांट, रिझनिंग आणि GA चारही सब्जेक्टचा बेसिक टू मेन्स लेवल प्रिपरेशनचा प्लॅन कसा होता तुमचा? हाऊ डिड यू गो थ्रू इट? तर ॲज अ सेट की 2021 फुल्ली माझा बेसिक्समध्येच गेला. अँड बेसिक जेव्हा येतं तर इंग्लिश, मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, क्वांट, रिझनिंग. तर इंग्लिशचं जे बेसिक असतं, सिन्स माझं इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, मी CBSE SSC बोर्डमधून येत होतो, तो इंग्लिश माझं होतंच. तर मी मोस्टली ट्राय केला, ते फोकस होता असा की मॉक्सवरच होता. जे इंग्लिशचे सेक्शन्स असतात लाईक क्लोज टेस्ट, पॅराजंबल, सेंटेन्स रिअरेंजमेंट, तर मी यांच्यासोबत कम्फर्टेबल होतो. मला यांना असं स्पेशल अटेन्शन द्यायची गरज नव्हती. पण जे मुलं असं म्हणजे लाईक कोणी असतात ना की सेमी इंग्लिश रिजनचे असतात, कोणी किंवा ॲग्रीचं फील्डचं असतात, तर त्यांना इंग्लिश टफ जातो. तर मी एवढंच म्हणेल की तुम्ही रीडिंग स्टार्ट करा. ऑल्दो नाही न्यूजपेपर, कारण की न्यूजपेपरची लँग्वेज थोडी हाय होतो. तर काही अशी फिक्शनल बुक किंवा एखादी नोवेल, एनी काइंड ऑफ रीडिंग तुम्ही करा इन अ डे. आणि ते पण डेली बेसिसवर, असं नाही की आज केलं उद्या नाही केलं, डेली बेसिसवर. आणि RC जो होता तर सिन्स RCवरच फोकस होता की पॅसेज अंडरस्टँडिंग आणि त्याचं क्वेश्चनचे आन्सरिंग कशा वेनी समजून करता येईल. आणि हेच मी मेन्समध्ये केलं. मेन्समध्ये मी काही असं स्पेशल सेक्शन हे नाही केलं, बस मॉक देत होतो. आणि फुल लेंथ मॉक जेव्हा झाली त्याच्या 1-2 दिवसानंतर सेक्शनल मॉक पण देत होतो डेली बेसिसवर. हां, तर त्यांनी माझे इंग्लिशचं थोडं स्ट्रॉंग होत गेलं, सिन्स इंग्लिशमध्ये फक्त प्रॅक्टिस लागतं. आणि बस इंग्लिशचं देत होतं. कमिंग बॅक टू रिझनिंग, तर रिझनिंगचं इतकंच म्हणेल की रिझनिंग टोटली प्रॅक्टिसचा खेळ आहे. त्यात असं काही हाय क्वालिटी असं डोकं नाही लावावं लागत की काही नाही, बस तुझं प्रॅक्टिस डेली बेसिसवर जी प्रॅक्टिस करता तेच महत्त्वाचं आहे. आणि बेसिक आणि मेन्स दोन्हीमध्ये मी सेम अप्रोच लावली की मी त्यांचं डेली बेसिसवर प्रॅक्टिस करत होतो. पझल असेल किंवा मिसलेनियस सेक्शन असेल, डेली बेसिसवर. आणि जेव्हा अरिथमॅटिक क्वांटचं होतं
तर क्वांटवर मी मोस्टली फोकस केला बेसिक. जेव्हा जो माझा 2021मध्ये जो बेसिक कम्प्लीट झाला तो जो पोर्शन होता आय थिंक तो मेन होता बेसिक कम्प्लीट करण्याचा. कारण की माझी त्या क्वेश्चनची म्हणजे त्या टॉपिकची इतकी अंडरस्टँडिंग झाली की इवन कोणत्या पण हार्डवेअर क्वेश्चन येत होता सो आय कॅन डिकोड इट. तर मग तेच होतं. आणि जेव्हा माझा बेसिक कम्प्लीट झाला ॲज अ की 2022मध्ये मी टोटली मेन्सची प्रॅक्टिस केली. तर मग मेन्सची जी मॉक देत होतो फुल लेंथ त्यावरून जे अरिथमॅटिक्सचे क्वेश्चन किंवा DIचे क्वेश्चन जे भेटत होते ते देऊन त्याच्यात 2 दिवस ॲनालिसिस करत होतो. आणि ॲनालिसिस पण असं की जे क्वेश्चन मी अटेम्प्ट केले आणि जे माझे रॉंग आले ते रॉंग काहून आले आणि जे क्वेश्चन मी स्किप केले जे मला वाटले की डिफिकल्ट आहे आणि डिफिकल्टी पाहून मी स्किप केले पण जेव्हा मी ॲनालिसिस करत होतो तर मला आढळले की ते इझी आहे. तर असे क्वेश्चन निवडणं चूज करणं ते मग तुमची क्वेश्चन सिलेक्शनची इम्प्रूव्ह करते मिळतात. हां आणि बस हेच होतं. आणि करंट अफेअरचं असं होतं की जेव्हा मी शुअर झालो की लाईक माझं प्रीबद्दल मला काहीच डाऊट नाही आहे प्री माझं निघते कारण की ऑलमोस्ट 90+ हर एक मॉकमध्ये येत होते. सो जर तुमचे 85+ येत असेल मॉकमध्ये तर तुम्ही बेफिकर करून CA करून घ्या. हां आणि करंट अफेअरसाठी मी डेली बेसिसवर करंट अफेअर करत होतो. आणि छोटे छोटे टॉपिक्स असतात करंट अफेअरमध्ये जसं अपॉइंटमेंट अवॉर्ड्स हे असतात लाईक एक्झरसाइजेस असतात मिलिटरी एक्झरसाइजेस तर ते मी नोट डाऊन करत होतो. आणि जे लॉंग न्यूज आहे नॅशनल इंटरनॅशनल ते मी रीड करत होतो. काही असे टॉपिक्स होते का क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये स्पेशली की जे तुम्हाला कठीण जात होते किंवा ज्याला तुम्ही असं विचार केला की या टॉपिक्सला नाही करत बा याला बघून घेऊ असं काही होतं का? असं 2021मध्ये मी प्रोबॅबिलिटी आणि मेन्सुरेशन स्किप केलं होतं. सो आय फाइंड इट क्वाईट टफ. सो मग जेव्हा पेपर नाही निघाला आणि मेन फॉर्च्युनेटली म्हणजे तेव्हा SBI PO मेन्समध्ये प्रोबॅबिलिटीवर DI आली. हां अँड जेव्हा त्याचं ॲनालिसिस बघितला तर इझीच होती डुएबल होती पण सिन्स मी तो टॉपिकच नव्हता केला तर मी तिथे अटेम्प्ट नाही करू शकलो. हां मग जेव्हा 2022मध्ये जेव्हा फेज सुरू झाला माझ्याकडे इनिशियल पिरियड होता कम्प्लिशनचा तर तेव्हा मी मेन्सुरेशन आणि प्रोबॅबिलिटी दोन्ही कम्प्लीट करून घेतले आणि प्रॅक्टिससोबत सुरू ठेवली. तर मी एवढंच म्हणेल की कोणता पण टॉपिक स्किप नका करू कारण की मेन्समध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवर कोणता क्वेश्चन विचारेल काही सांगता नाही. सो इट्स बेटर की सगळे टॉपिक्स कव्हर करून घ्या. तुमचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स म्हणजे बराच राहिलेला आहे आता. 5 इंटरव्ह्यूजला तुम्ही अपिअर केलेलं आहे आणि त्याच्यातले 4 तर क्लिअर केले जाय तुम्ही फक्त मागच्या वर्षीचा एक थोड्याशाने राहिला होता. IBPS PO होता पहिल्या वर्षी 2021. यावर्षी तर IBPS PO SBI PO RRB PO अँड SIDBI ग्रेड आहे सगळे इंटरव्ह्यू क्लिअर झाले. हा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे आणि स्पेशली इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी काय प्रयत्न केले काय तयारी केली होती? तर 2021 जेव्हा IBPS POचा फर्स्ट इंटरव्ह्यू होता माझा सो मी इतका प्रिपेअर्ड नाही करून गेलो. माझी अशी मेंटॅलिटी होती यार मेन्स क्लिअर झाला आहे बस आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये अपिअर व्हायचं आहे बस थोडंसं काय जे काही डिस्कशन होईल ते अँड वी आर डन लाईक सिलेक्ट होऊन जाऊ आपण. सो मी लाईक काहीच प्रिपेअर नव्हतं केलं. जेव्हा फायनल रिझल्ट आला देन बघितलं की किती मार्क्स कमी पडतात इंटरव्ह्यूमध्ये अराउंड मला आय थिंक 54 मार्क्स दिले होते विच वॉज व्हेरी लेस. सो मग मी डिसाईड केलं की नाही यार आता इंटरव्ह्यूला सिरियसली घ्यावंच लागेल. आणि जेव्हा इथे मेन्स क्लिअर झाला आहे तर मग तेव्हा मी मॉक सुरू केली मॉक्स देणं रेडियंटमध्येच मी मॉक इंटरव्ह्यू द्यायला आलतो. अँड इतकंच होतं की फर्स्ट जो इंटरव्ह्यू होता माझा IBPS PO तर त्यात मी रिअलाईज केलं की प्रेशर एक होता ऑफलाईन इंटरव्ह्यूचा जो प्रेशर असतो तोच तो माझा फक्त तोच एक मोठा फिअर फॅक्टर होता की तो प्रेशर हे होतं हँडल नव्हतं करू शकत. अँड जेव्हा आता जे मॉक इंटरव्ह्यू दिले त्यात मोस्टली ते ऑफलाईन प्रेशर निघून गेला आणि मोस्टली मग ते काय गोष्टी विचारतात कसा एन्व्हायरमेंट असतो ते मग सगळं जे माहीत होतं ते मग ह्या मॉकमध्ये मी हे केले इम्प्लिमेंट्स केले. तसेच ॲन्सर फ्रेमिंग केले मोस्टली HR क्वेश्चन्सचे. आणि CA सोबत तर अपडेटेड होतोच ऑलरेडी. बस बँकिंग अवेअरनेस तर एकदा वाचलं होतं स्टॅटिकचं तर तेच राहतं बस बाकी मग मोस्टली जो असतो तुमचं कामनेस आणि तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे क्वेश्चनला घेऊन बस तेच होतं. तर यांच्यावर मी जास्त फोकस केला. म्हणजे इंटरव्ह्यूवर जे एक्सपेक्ट करत आहे त्याच्या एक्सपेक्टेशननुसार काय आन्सर असायला पाहिजे तर याची प्रॅक्टिस चांगली होऊन गेली होती. SIDBIचा इंटरव्ह्यू कसा होता? वॉज इट टफर दॅन IBPS PO अँड SBI PO ऑर वॉज इट ऑफ सेम लेवल? टफर साईडला नाही म्हणता येईल फक्त असं होतं की
त्यांना ना थरो नॉलेज ऐकायचं होतं. हर एक जे क्वेश्चन्स करत होतात की याला डीपमध्ये किती नॉलेज आहे ते चेक करत होते. तर ते मोस्टली असे क्रॉस क्वेश्चनिंग करत जात होते, जे की SBI आणि IBPS मध्ये रेअरली होतं. कारण की तुम्हाला जर एखादा क्वेश्चन नसेल तर ते स्किप करून दुसऱ्या टॉपिकवर विचारतात. इथे असं होतं की नो, ते क्रॉस क्वेश्चन येऊ अगेन अँड अगेन. सो असं होतं. अँड मोस्टली मध्ये जनरल इंटरव्ह्यूज झाला, HR टाईपचे क्वेश्चन्स अँड बॅकग्राऊंड. जसं मी सिव्हिल इंजिनियर आहे तर बँकिंगकडे कसं आलो, अँड फॅमिली बॅकग्राऊंड, अँड मोस्टली सिडबीबद्दल काय प्रोडक्ट्स आहे, सिडबी कसं करतो. अँड मोस्टली ते ऐकत होते की तुम्हाला फायनान्शियल टर्म्स माहिती आहे का, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, RR, रिव्हर्स रेपो रेट, हे सगळे बघितले होते. अँड त्यांनी असं एक क्वेश्चन केला की तुम्ही कस्टमर सिडबीमध्ये कसे आणसाल, लाईक जे बिझनेस कस्टमर असतात. हां, तर त्याच्यासाठी तो क्वेश्चन मी ऑलरेडी प्रिपेअर करून गेलतो. सिन्स मी सिडबीमध्ये जात आहे ॲज अन ऑफिसर, तर मला एक्सपेक्टेड होती की मी बिझनेस कसा आणेल. तर ते क्वेश्चन मी ऑलरेडी प्रिपेअर करून गेलतो. सो माझी ती डिफिकल्टी नाही गेली. अँड मोस्टली मग बाकी जनरल होतं, हॉबीज वगैरे विचारल्या, विच वॉज डुएबल. मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं होतं की बाबा स्वतः स्टेट बँकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉबवर होते आणि तुम्ही आता त्या बँकेत ऑफिसर होणार. याची जेव्हा बातमी घरी मिळाली तो व्हॉट वॉज दी रिॲक्शन, म्हणजे वडिलांची काय रिॲक्शन होती आणि आईची काय रिॲक्शन होती? सर, जेव्हा मोस्टली आफ्टरनूनचा टाईम होता, मी जस्ट जिममधून आलतो अँड जसं फ्रेश झालो, मोबाईलमध्ये नोटिफिकेशन बघितली की सिडबी ग्रेड रिझल्ट केम आउट. सो मग तिथूनच जस्ट हार्टबीट असं पंप व्हायला लागला. मी लॅबी उघडला, PDF चेक केली. सो PDFवर मी सर्च केला रोल नंबर. सो इनिशियली फक्त 2 रोल नंबर शो होत होते, जे माझे इनिशियल्स होते त्यांनी. सो मी म्हटलं की यार नाही निघाला. अँड जसं मी पेज स्क्रोल डाऊन केला, तिथे एक रोल नंबर होता जो हायलाइटेड होता आणि तो होता माझा रोल नंबर. मग जी खुशी झाली ती अलग लेवलची होती. मग मी आईला सांगितलं, तर आई, मी आणि माझी बहीण आम्ही 15 मिनिटासाठी नाचतच बसलो. म्हणजे ती खुशी अशी होती की असं समजत नव्हतं काय करावं काय नाही. आणि मग आम्ही पप्पाला फोन केला की ग्रेड Aचं निघाला पेपर. देन पप्पा संध्याकाळी पेढे घेऊन आले. मग सगळ्यांना इकडे तिकडे बातमी माहीत झाली. तर ते एकदम वेगळंच एन्व्हायरमेंट होतं खुशीचा. सो आय थिंक ते मग ते हार्डवर्क असं वाटलं की नाही यार, आपण ज्यासाठी केलं इतकी मेहनत, सो फायनली हार्डवर्क पेड ऑफ. इट रिअली डिड पेड ऑफ. यू डिड व्हेरी वेल. आय हॅव सीन, म्हणजे मी ऑलमोस्ट 2 वर्ष झाले ओळखतो, पण ह्या मागच्या 1-1.5 वर्षात, म्हणजे मागच्या IBPS POचा इंटरव्ह्यू नंतर जे आपण भेटलो होतो, आय थिंक त्याच्यानंतरची जी आत्ताची या वर्षीची जी तयारी आहे याच्यात एक्सेप्शनल ग्रोथ आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे सिरियसली म्हणायचं झालं तर. एक प्रश्न अजून विचारायचा मला स्पेसिफिकली तुम्हाला, जे सजेशन तुम्हाला मुलांना द्याल किंवा जे सुरू करताय त्यांनासुद्धा आणि जे प्रिपरेशनच्या फेजमध्ये आहे त्यांनासुद्धा, की कुठल्या मोडमध्ये त्यांनी प्रिपरेशनला जायला पाहिजे. इज ऑफलाईन मोड गुड, इज ऑनलाईन मोड गुड, की हायब्रिड मोड चांगला आहे, कुठल्या मोडमध्ये त्यांनी तयारी करणं बेटर राहील, आणि तुम्ही कुठल्या मोडमध्ये तयारी केली? माझं मोस्टली असं होतं की जे काही आता कमिंग ॲस्पिरंट्स आहे, मी त्यांना एवढंच म्हणेल की टॉपिक रिलेटेड, म्हणजे तुमचे जे काही रिजनिंग किंवा इंग्लिशचे जे टॉपिक्स आहात त्यांना अंडरस्टँड करा आणि त्यांची बेसिकपासून कम्प्लीट करा सिलेबस. कारण की ते बेसिकच असतं, तुमचं फाउंडेशन असतो जो तुम्हाला स्ट्रॉंग करतो. बाकी मेन्स लेवल तर बस त्याचा एक अपग्रेड व्हर्जन असतो. मोस्टली तुमचा बेसिकच महत्त्वाचा असतो. तर आय टेल की बेसिक तुम्ही आधी कम्प्लीट करून घ्या, मग मेन्स लेवलवर स्विच करा. आणि जे हे राहिलं की तुमचं जे असतात ना की खूप सारे असं ॲस्पिरंट असतात की ना, ते असं 10-12 घंटे लायब्ररीत बसले राहतात आणि कोणी अदर सिटीज जातात प्रिपरेशन करायला. सो आय थिंक तितकं रिक्वायर्ड नाही आहे. कारण की बँकिंग जरा इतकं लाईक असं नाही आहे की एक स्पेसिफिक लोकेशनवर गेलं तरच क्रॅक होईल. तर तुम्ही घरी बसून पण करू शकता. आणि मोस्टली इम्पॉर्टन्स द्या की तुमचा सिलेबस कम्प्लिशनवर. हां, आणि स्ट्रेस नका घेऊ अभ्यासाला घेऊन. बरेचसे मुलं असं स्ट्रेस घेतात, यार सिलेबस कम्प्लीट नाही झाला, मेन्स लेवल क्वेश्चन होत नाही आहे, मॉकमध्ये कमी पर्सेंटाईल येत आहे. तर मॉकचे जे हे आहे ते हळू स्लोली अँड स्टेडीली ग्रो होईल. तुम्ही डे 1वर एक्सपेक्ट नाही करता की तुम्हाला 90+ पर्सेंटाईल येईल. तर ते स्लो ग्रोथ असते, जे तुम्हाला कालांतराने दिसेल. फक्त तुम्ही कन्सिस्टंटली त्यावर राहा. आणि इतकंच म्हणेल की जितकं तुम्ही प्रिपरेशन करतात सोबत तुम्ही निदान 1-1.5 घंटा असा तुमच्या मित्रांसाठी किंवा तुमच्या आईवडिलांसाठी असं काढा. आणि मी तर जसं मी सांगतो माझ्या पर्सनली की मी असं जसे आमची ट्रिप्स असतात किंवा पिकनिक असतात किंवा असे
गेट टुगेदर असतात, मित्रांचं भेटणं किंवा बर्थडे पार्टीज असतात, तर मी ते एकही फंक्शन स्किप नाही केलं. लाईक मी असं विचार करत होतो की यार हे एक ही अशी थिंग आहे जे मला नेक्स्ट वीकसाठी फ्युलअप करेल. हां, सो मी कधी पण असं प्रिपरेशनमध्ये कंटिन्यूस लायब्ररीत बसून नव्हतो राहिलो. मी हे सगळे इव्हेंट सेलिब्रेट केले अँड कधी स्ट्रेस नाही घेतला याला घेऊन, की मला माहिती होतं की आज नाही तर उद्या पेपर निघेलच. सो आपल्याला बस कन्सिस्टंटली राहायचं आहे, रोज डेली एफर्ट्स द्यायचे आहे. ॲनालिसिस महत्त्वाचं आहे, ॲनालिसिस करत राहा आणि मॉक्स देत राहा. मॉक्स बरेचसे असं करतात की बस प्रॅक्टिस करत राहत पण मॉक्सच नाही देत. मॉक्समध्ये तुमचं टाईम मॅनेजमेंट सगळं हे कन्सिडर होतं. सो आय थिंक मॉक्स देत राहा आणि बस कन्सिस्टंट राहा, इतकंच मी म्हणेन. थँक यू व्हेरी मच रोनित फॉर कमिंग हिअर अँड स्पीकिंग टू एव्हरीवन. थँक्यू सर. इतक्या परीक्षा काढण्यासाठी 2 वर्ष तुम्ही खूप मेहनत केली आहे अँड सिरियसली तुमची मेहनत जी आहे इट हॅज पेड ऑफ. येस सर. सजेशन एक माझ्या साईडने तुम्हाला की बी ॲम्बिशियस आहे ना, अजून मोठ्या पोझिशन्सपर्यंत जा. नक्कीच इतक्या मोठ्या पोझिशन तुम्ही इतक्या कमी वेळात घेतल्या, अजून मोठ्या पोझिशन्सपर्यंत जाऊ शकता. येस सर. आणि अधूनमधून यवतमाळला आले की पुन्हा मुलांची बोलायला असे येत येस जा. सर, नक्कीच. थँक्यू व्हेरी मच रोनित. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सर.